हवं। साहेबांच्या समवेत आपण या ठिकाणी छायाचित्र नक्कीच टिपतोय। बऱ्याचशा आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कॅमेरामध्ये कैद करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच करतोय। आज सन्माननीय खेड तालुका नगराध्यक्ष आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक ज्येष्ठ नेते, एक दमदार व्यक्तिमत्व, आघाडीचे नेते आणि दमदार नेतृत्व आदरणीय सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेब आणि त्यांच्या समवेत आमची सगळी आयोजक मंडळी या ठिकाणी छायाचित्र टिपताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय दिमागदार, जर्जरदार आणि देखणं आयोजन केलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय मनसे पनवेल तालुका चषकाचा मॅच सुरू होतीये। पहिल्या बॉल वरती मात्र षटकार आलाय। साहेब आपण या ठिकाणी आहात, परंतु साहेब मी करतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका यांच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि साहेबांना विनंती असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांच्या माध्यमातून एवढं चांगलं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलंय, तरुण पिढी आहे ज्यांनी बरीचशी मेहनत या स्पर्धेला सत्यात उतरवण्यासाठी घेतली आहे आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे अध्यक्ष पक्ष प्रमुख त्यांचे विचार प्रत्येक मराठी माणसाच्या मनापर्यंत पोहोचावेत, त्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न जो पनवेल शाखा भाताण असतील त्याच्याच बरोबरीने मनसे शाखा भाताण आणि पनवेलची शाखा भाताण यांच्या माध्यमातून देखील हा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय। त्याबद्दल तुम्ही काही मत या ठिकाणी नक्कीच व्यक्त करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भातांच्या वतीनं आणि पनवेल तालुक्याच्या वतीनं या डे अँड नाईटच्या क्रिकेट स्पर्धे निमित्तानं रामदास पाटील यांनी मला फोन करून या कार्यक्रमाला तुम्ही यावं अशी विनंती केली आणि क्रिकेट म्हटल्यानंतर मला त्याचा नकार देता आला नाही, परंतु नाईट क्रिकेट म्हटल्यानंतर आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण ह्या भातांची ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। ग्रामीण भागामध्ये क्रिकेट रुजवण्याचं काम अशाच रामदास सारख्या आणि भाताण शाखेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतंय। खर तर मनसे ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना आहे। आम्हाला मतं किती मिळतात हा मी विचार करत नाही, परंतु सातत्यानं सामाजिक आणि सांस्कृतिक काम करायचं, क्रीडा क्षेत्रात काम करायचं आणि लोकांना हवा असलेलं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं ही मनामध्ये इच्छा असलेली आमची रामदासची सगळी टीम। मागच्याच काही महिन्यापूर्वी आपण बैलगाडा शर्यत घेतली, विविध स्पर्धा घेणं, सामाजिक उपक्रम राबवणं, लोकांच्या हाकेला धावून जाणं हे आमचं मनसेचं ब्रीदवाक्य आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये घर करून असलेली मनसे भविष्यात सत्तेत जाईल हे मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं आहे। आमच्यामध्ये संयम आहे, आमच्यामध्ये थांबण्याची क्षमता आहे, आम्ही वेळेची वाट बघतोय आणि निश्चित या महाराष्ट्रातली जनता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये या महाराष्ट्राची धुरा देईल असं मला वाटतंय आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या भाताण शाखेवरती सगळ्या पनवेलवासियांचा आणि रामदास वरती सगळ्या पनवेलवासियांचा आशीर्वाद असावा यासाठी मी आपल्याला विनंती करायला या ठिकाणी आलोय। सर्व जे स्पर्धक आहेत, सर्व टीम आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि उद्या ही स्पर्धा दिमाखात या ठिकाणी संपन्न हो अशा देखील शुभेच्छा देतो। आई भवानी तुम्हाला सर्वांना उदंड बळ आणि उदंड आयुष्य देऊ एवढी एक सदिच्छा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, अतिशय चांगलं मत वैभवजी खेडेकर साहेबांचं आपण ऐकलं। महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये ज्या पक्षाने घर करून ठेवलं तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि येणारा काळ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल यात मात्र कोणतीच शंका नाही आणि प्रामाणिक वक्तव्य सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेबांनी व्यक्त केलं। धन्यवाद भाई, असंच आमच्यावर प्रेम राहू दे आणि खेडमध्ये नगरपालिका तर आहेच तुमच्या ताब्यात, पण लवकरच कोकणचं पूर्ण नेतृत्व तुमच्या ताब्यात येवो हीच छत्रपती चरणी आणि आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करू। खरंच इकडं पनवेल मध्ये तुम्ही येत राहा, असंच आमच्या कार्यक्रमाला खरोखर आनंद येतो आम्हाला आणि तुमची जे एक हाईट बघता सर्वांना एकदम थरारा फुटतो। खरंच भाई धन्यवाद।
धन्यवाद. आणि या ठिकाणी मात्र आता वैभवजी खेडेकर साहेब मात्र आता प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज दापोली येथे त्यांची मीटिंग होती, त्यांचं कार्य होतं, ते संपवल्यानंतर या ठिकाणी खास पनवेल तालुका मनसे चषकाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आदरणीय सन्माननीय खेड तालुक्याचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्येष्ठ नेते, त्यांची उपस्थिती आणि त्यांची हजेरी आपण व्यासपीठावरती पाहिली. साहेब आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात, आमच्या आनंदाचा आपण भाग झालात, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. लोवर फुलटॉस बॉल होता, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार आणि ठोकलाय हवाईला षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मनसे पनवेल तालुका चषक 2025 मी मानस मनोरे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. एका बाजूला आई गारमाता कराडे आणि त्यांच्या विरोधात विहाना 11 बोरले ही मॅच आहे. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह आनंद घेत आहेत. प्रशांत तेलंगे, दीपकजी पाटील आणि अजिंक्य पाडगे या तिन्ही पाहुण्यांच्या माध्यमातून बोरले टीमला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. पण बॉल हवत आहे, खेळाडू चेंडू खाली कोणतीच चुकी करत नाहीये, टिपला जातोय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. टॉस करण्यासाठी यावं. पहिला कॉल आहे गिरोबा 11 शिरडून आणि पप्पन 11 पेठ. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये जॉईंट व्हा, कंपल्सरी टॉस केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 23 धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले गेल्यात. आई गारमाता 11 कराडे संघात टॉस गमावला, बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं आहे. आकोट टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. गली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला. 3 खेळाडू बॉल वरती येतील, थोडेसे बंबल होत आहेत. तत्पूर्वी पंचांचा लेग बाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि 1 धाव मात्र यावेळेस धाव फलकावरती नक्कीच एकवटली जाते. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा 2 गडींच्या मोबदल्यात स्कोर बोर्ड वरती येत आहेत. राहुल कारंदे आणि त्यांच्या समवेत अमन ही सलामी, ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अटॅक करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन, चांगली लाईन वापरली जाते. गोलंदाजाचा जर आपण विचार केला, साहिल पाटील एक युवा खेळाडू आहेत, परंतु युवाची हवा आजकाल आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. आणि आज आपण पाहतोय विहान 11 बोरले टीम कडून खेळत असताना या ठिकाणी गोलंदाज साहिल पाटील षटकारांचा मार खाल्ला जरूर, कमबॅक करतायत. यावेळेस देखील अटॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इतक्या वेगाने फेकला होता, सरळ मात्र शरीरावरती जाऊन चेंडू आदळला गेलाय. यावेळेस आपण पाहतोय की कोणतीच
धाव मात्र या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या बरोबरीने दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करत असताना 12.50च्या सरासरीने 25 धावा आई गारमाता 11 कराडे संघाच्या स्कोर कार्ड वरती येतील 2 गडींच्या मोबदल्यात. चला बोरले टीम स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल प्रत्येक ओव्हर नंतर संदेशजी पाटील प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंगची गरज नाहीये. विनंती असेल लगेचच आपण स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. चला आयोजकांना विनंती आहे. आयोजक मैदानाच्या आतमध्ये आपण पाण्याची पूर्तता लगेच करायची आहे. विनंती असेल. 2 षटक संपले. 25 लॉस ऑफ 2 विकेट. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका चषक 2025च्या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. नक्कीच बरेचसे मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. त्यांचा मान सन्मान काही क्षणानंतर मात्र या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल. प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. बरेचशी पाहुणे मंडळी आपण व्यासपीठावरती येताना पाहिली. पहिल्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय जितूबाई पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहिलं. दीपक कांबळी साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहिलं. नुकतंच आपण खेडचे नगराध्यक्ष सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहिलं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बरीचशी मोठमोठी मंडळी या व्यासपीठावरती नक्कीच येतील. उद्याच्या दिवसामध्ये देखील दिग्गज नेते मंडळी या व्यासपीठावरती आपली हजेरी लावतील यात मात्र कोणती शंका नाहीये. नवीन गोलंदाज प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. पहिला बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न. आउटसाइड जॉबस्टमची लाईन वापरली आहे. मोठा फटका खेचायचा होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. चांगला माइंडसेट या ठिकाणी म्हणावा लागेल. गोलंदाज प्रतीक पाटील संदेशजी पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व आहेत. आता मात्र एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी मात्र या संघाची बांधणी चांगली केली आहे. यावेळेस त्याच दिशेने चेंडू परंतु हा वाईड असेल. यस पंचांचा वाईड चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. वाईड लाईनच्या खूप बाहेर. जर आपण रणनीती पाहिली तर आउटसाइड द ऑफस्टंपचे चेंडू तुम्ही वारंवार फेका. या रणनीतीने मात्र प्रतीक पाटील गोलंदाजी करतात. परंतु आता बॅटर ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय राहुल यांना आणि त्यांना अटॅक मात्र आता करावा लागेल. यावेळेचा बॉल देखील सोडून दिलाय. दैवापेक्षा कर्मावर जर तुम्ही भरोसा ठेवाल तर तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी पुढे जाल असं म्हटलं जातं. वाईट साठी कोणत्याच टीमला रिव्ह्यू दिला जाणार नाही या सूचना आयोजकांच्या माध्यमातून आहेत पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून. आणि त्यामुळे वाईट साठी रिव्ह्यू नसेल. रिव्ह्यू असेल फक्त बीमर साठी आणि जर रनआउटचा असेल पंच वगैरे घेतील. आणि बीमर साठी फक्त बॅटिंग टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल याची सूचना घ्यायची. यावेळचा बॉल यॉर्कर. तेच तर्रार डिलिव्हरी पाहायला मिळते. रफ्तार का सौदागर असं म्हटलं तरी काही वावगं ठेवणार नाहीये. प्रतीक पाटील काय गोलंदाजी करतायत. बॅटर विन्स टू द मॅचेस बट बॉलर विन्स टू द टुर्नामेंट असं म्हटलं जातं. फलंदाज मॅच जिंकवतात, गोलंदाज स्पर्धा जिंकवतात. आणि काय कमालचा पॉवर पॅक बॉलिंग युनिट आहे या ठिकाणी विहान 11 बोरले टीमचा. यावेळेस त्याच लाईनने काय करतायत राहुल कारंदे हा सगळ्यात मोठा प्रश्न आता तुम्हाला विचारला जाईल. वारंवार डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकले गेले आहेत. सेम लाईनने गोलंदाजी केली जाते परंतु फलंदाज अजूनही समजत नाहीयेत. फलंदाजाला आता युक्तीचा वापर करावा लागेल कारण ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पायांवरती आदळला. रनआउटची संधी डायरेक्टेड झाला असता तर क्लोज कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं. परंतु यावेळेस अगदी आंखों के नीचे से काजल छुराया और फिल्डर के हाथ से सिंगल छुराया असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाते. आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने आता 27 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आहेत. फक्त 2च धावा दिल्या आहेत. गोलंदाज प्रतीक पाटील कंजूस षटक इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावरचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ड्राइव्ह केले. ऑन साइडला खेळाडू येतात. लॉंग ऑन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न
नकार दिलाय. राहुल कारंदे यांनी नकार दिलाय. स्वतःकडे त्यांना स्ट्राईक हवी होती आणि त्यामुळे त्यांनी अमन यांना दिलेला नकार आणि त्याच्याच बरोबरीने षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करताना धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती टीम आई गारमाता 11 कराडे संघाच्या 27 लॉस ऑफ 2 विकेट आणि पुन्हा एकदा कॉल दिला जाईल. गिरोवा 11 शिरडोन आणि पप्पन 11 पेठ टॉस साठी कॅप्टन यावं. वाह क्या बात आहे. आमचे बबलू दादा परदेशी एक लेजेंडरी गोलंदाज 40 प्लस आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचनासाठी 200 रुपयांचं बक्षीस त्याने नक्कीच दिलेलं आहे. कलेला वाव देणारे व्यक्तिमत्व म्हणजे बबलू दादा परदेशी. आणि बबलू दादांना माहिती आहे प्रत्येकाचा हातभार असतो आणि प्रत्येकाची कला आहे आणि ज्याची कला चांगली आहे त्याला दाद दिली पाहिजे आणि म्हणून आमच्या समालोचनासाठी 200 रुपयापेक्षा आशीर्वाद दिलेत त्यांनी आणि त्या आशीर्वादाची मी कदर करतो आणि त्यांचा आभार मी नक्कीच व्यक्त करतोय. अटॅक करण्याचा प्रयत्न बॉलला उडवलाय हवेमध्ये. खेळाडू येतील बॉल खाली टिपतील का झेल ड्रॉप्स. पकडता पकडता मात्र यावेळेस फर्स्ट अटेम्प्ट मधून निक्सटला सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅरी केला आणि यावेळेस फलंदाज राहुल कारंदे होतील झेलबाद कॅच आउट. शेवटचा षटक घेऊन गोलंदाज शुभम पाटील यांना बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. आल्या पहिल्या बॉल वरती मात्र त्यांनी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. राहुल कारंदे ज्यांच्या बॅट मधून धावांची अपेक्षा होती परंतु अपेक्षा त्यांनी भंग केल्यात. आता असं म्हणायला पण हरकत नाहीये कारण बराचसा वेळ ते मैदानाच्या आतमध्ये होते. बरेचसे डॉट बॉल त्यांनी खेळले आणि आता अक्षय नवीन फलंदाज मात्र ऑन ग्राउंड वरती ऑन स्ट्राईक वरती येतील. अटॅक करण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका अगदी वेगाने बॉल निघून चाललाय. 2 खेळाडूंच्या मधोमध मात्र चेंडू पोहोचला जाईल. फंबल होत आहे चुकी होतीये. 2 धावा पूर्ण. अगदी मैदानाच्या आतमध्ये चित्ते जसे धावावे हरणा जशी पळतात अगदी त्याच वेगाने 2 धावा यावेळेस गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाऱ्याने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. अक्षय आल्यात इनायत क्रमांक 5 वरती त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात येत आहे. अक्षय भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात. गिरोबा 11 शिरडोन टीम कॅप्टन त्यांचे आलेले आहेत. मी पप्पन 11 पेठला विनंती करतोय कॅप्टन आपण टॉस साठी या. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. पुश करो खुश रहो हा गेम प्ले. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो परंतु यावेळेस देखील चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल. थेंबे थेंबे तळे साचे याचा उल्लेख केला जातो. सिंगल डबलने धावांचा डोंगर उभा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तो म्हणजे आई गारमाता 11 कराडे संघाचा. आणि धावसंख्येचा विचार जर केला 31 धावा स्कोर कार्ड वरती येतील. अटॅक करण्याचा प्रयत्न टप्पा पडला. अगदी बॅटच्या समोरून बॉल टेक ऑफ करतोय. वेगाने बॉल निघून चाललाय विकेट कीपर कडे. एक्स्ट्रा पेस एक्स्ट्रा बाउन्स या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळाला. फलंदाजाला चकमा दिला आणि डॉट चेंडू शुभम पाटील यांच्या बॉलिंग मध्ये येतोय. चांगलं काम करतायत शुभम पाटील. कौतुक त्यांचं मात्र आता करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केली जाते. त्यांच्या षटकाचं विवरण जर आपण पाहिलं पहिला चेंडूवरती विकेट त्यानंतर 2 डबल त्यानंतर 1 डॉट बॉल म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 4 धावा दिल्यात. 1 विकेट मिळवली आहे. आई गारमाता 11 कराडे 2 बॉल बाकी आहेत. एकात 2 षटकार मारावे लागतील कारण समोर चांबो सारखा एक मोठा फलंदाज आहे आणि धावा बनवाव्या लागतील. प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्यासाठी प्रयत्न करतायत. बॉल बघता बघता सीमा पार चौकारच्या. चौकार आलाय. अक्षय भोईर नवसंजीवनी देणारा फटका. ज्या फटक्याची गरज होती तो स्ट्रोक आपण पाहिला अक्षय यांच्या बॅट मधून.
यावरचा अटॅक करण्याचा प्रयत्न लॉक केलाय, उंची जास्त लांबी कमी, नो मॅन स्टँड मध्ये बॉल टप्पा पडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, कुठे थ्रो करतायत, थ्रो कुठे करायचा होता. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बॅट हातातून निसटली तरी पण 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. तिसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागेल आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करत असताना आई गारमाता 11 कराडे संघ 37 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील आणि समीकरणाचा जर आपण विचार केला येणारे 24 चेंडू आणि विहान 11 बोर्ले टीमला विजयासाठी 38 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पण आपण टॉस करतोय. या ठिकाणी गिरोबा 11 शिरडोन आणि पप्पन 11 पेठ टॉस करण्याची विनंती आमचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. या दरम्यान आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. मी गणेशजी ठाकूर साहेबांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. गणेशजी ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी. अशोक ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. स्वागत कक्षाकडे आपण बोलतोय. अतिथी मान्यवर जे आपल्याला लाभले गेले आहेत गणेश ठाकूर साहेब, नितीन पाटील साहेब, विवेक ठाकूर साहेब, विकास ठाकूर साहेब, तर त्याचबरोबर नरेश पाटील साहेब, हर्षद ठाकूर, त्याचबरोबर कृष्णा पाटील, किरणजी सते, सर्व मान्यवरांचा आपल्याला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि संस्कृतीचं जतन केले जात आहे आपल्या या मनसे पनवेल तालुका चषक 2025 मध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आमचे आयोजक आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान विनंती असेल दोन्ही टीमला स्पीडअप देखील करायचं आहे, ही विनंती असेल प्लीज. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. नितीनजी पाटील साहेब यांनी देखील प्रामुख्याने आपली उपस्थिती नोंदवली आहे आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. गणेश ठाकूर साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आलेल्या तमाम इथे मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय.
मॅचला थोडीशी दिरंगाई होते, त्याबद्दल मी क्रीडा रसिकांचा किंवा ऑनलाईन जे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जोडले गेले त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मॅच देखील महत्वाची आहे, परंतु आलेले मान्यवर अगदी वेळात वेळ काढून ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा मान सन्मान होणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. किरणजी सते साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक छायाचित्र देखील टिपायचं आलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो, त्यांनी मुख्य व्यासपीठावर किंबहुना स्वागत कक्षाकडे जाऊन एक छायाचित्र देखील टिपायचं आहे या स्पर्धेची आठवण म्हणून. चला मॅच ऑन झाली आहे. 3 बॉलचा खेळ संपला. अगदी एक धाव धावफलकावरती या प्रफुल्ल पाटील चांबो या नावानं प्रचलित खेळाडू स्ट्रायकेट वरती. हा चेंडू फक्त डिफेन्सिव्ह फटका, अगदी सॉफ्ट हँडना फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल, जिथे धावसंख्या 2 वरती पोहोचेल. 38 या धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा विहाना 11 बोरले या संघाला. संदेश पाटील थोडं थांबवतो. अरुणजी ठाकूर साहेब यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हॅलो, नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर फर्स्ट एड किट ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. त्यांचं देखील अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आमच्या मनसे ट्रॉफी 2025 च्या पर्वामध्ये. कॉम बॉक्स मध्ये वळूया प्लीज. थँक्यू. 3 धावा धावफलकावरती, जिथे सुरुवात आतापर्यंत गोलंदाजी करत असताना रोहित या गोलंदाजीची चांगली राहिली आहे. शेवटचा बॉल लॉब स्ट्रोक. ही ओळख आहे खेळाडू चांबोची. बॉलला मात्र पाठवून दिला मिड विकेटच्या वरून. इट्स अ बिग अँड यू 6 षटकार. देवेंद्र पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आहेत देवळोलीचे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. देवेंद्र पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. खऱ्या अर्थाने खूप अगदी वेळात वेळ काढून आलेली सर्व मंडळी आज या मनसे ट्रॉफी 2025 प्रकाश धोतातील पहिल्या पर्व या पर्वासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. हॅलो,
मी विनंती करतो संजय जोमारे साहेबांना आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. संजयजी जोमारे साहेब आपला देखील मान सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. आपण देखील अगदी वेळात वेळ काढून नेक्स्ट सन्मान अर्थातच गजानन मालकर सर असतील. अखिल भारतीय प्राथमिक संघातर्फे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार त्यांना लाभला होता. त्यांना मी विनंती करतो गजानन मालकर सर की आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. यस गजानन मालकर सर. खरं तर पाहायला गेलं तर एक पुरस्कार आपण करणार आहोत. एक गजानन मालकर सर एक गुणगौरव त्यांचा केला जातोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. गौरव चिन्ह देखील देऊन त्यांना सुशोभित केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने भातान गावातील जी तरुण पिढी आहे त्यांना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. आणि त्यांचा एक गुणगौरव आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतो किरणजी पाटील साहेब आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नेक्स्ट सन्मान अर्थातच धनंजय पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. धनंजय पाटील साहेब खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आय ऑप्टिक्सचे ओनर किरणजी पाटील त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड गॉगल त्याच्या माध्यमातून सुपूर्द केले गेलेत. किरणजी पाटील त्यांचा आपण नुकताच सन्मान पाहिला. नेक्स्ट सन्मान आपण पाहतोय धनंजय पाटील साहेब कसलखंड गावाकडून बिलॉंग करतात. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आमच्या माध्यमातून केला जातोय. बाकी आहेत. मी नेक्स्ट सन्मानसाठी मी रोशन पाटील यांना खऱ्या अर्थाने आमंत्रित करतो. रोशन पाटील खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर रायगड हॅलो यस नेक्स्ट सन्मानासाठी मी विनंती करतो अनिकेत मोहिते खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष आहेत. तर मी विनंती करतो अनिकेत मोहिते की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर सौरभ पाटोळे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सौरभ पाटोळे बोर्ले टीमच्या खेळाडूंसाठी एक पारितोषिक आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार जर आले तर संतोष महाराज बोर्ले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बोर्ले टीमच्या खेळाडूंनी जर 2 बॉलवरती 2 सिक्सर लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल.
ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस टोटली धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 24. अगदी सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. संदेश पाटील आणि त्यांच्या साथीला आपण पाहतो प्रफुल्ल चांबो बॅटिंग करत असताना जिथे धावसंख्या 24 विदाउट लॉस सलामीची जोडी मात्र मैदानात. खऱ्या अर्थानं बोर्ले टीमची एक जमेची बाजू म्हणता येईल. खरं सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. दोन्ही ही हार्ड हिटर खेळाडू आहेत. अगदी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती बऱ्याचशा मॅच एकतर्फी जिंकून देण्याची क्षमता असलेल्या बॅटर मैदानावरती खेळ करताना आपण पाहतोय. जिथे 38 धावसंख्येची मात्र गरज होती 24 धावा बनल्या गेल्या. 12 चेंडू आणि इथून 14 धावसंख्येची गरज. बारा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 14 या धावसंख्येची. ऑन स्ट्राइक एंड वरती प्रफुल्ल. पहिलाच बॉल प्रफुल्लचा ब्रँड. इट्स अ बिग अँड यू 6 षटकार येतो तो प्रफुल्ल पाटील चांबोच्या बॅट मधून. डिझाईन सुरुवातीला थोडासा अगदी आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह खेळ आपण चांबोच्या माध्यमातून पाहिला. परंतु जसा सेट झाला तिथून मात्र आसमान दाखवायला सुरुवात चांबोच्या माध्यमातून आपण पाहतोय. 11 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज. सामन्यामध्ये थोडासा वरचा ठरत असताना बोर्ले संघ आपण पाहतोय. हा देखील लॉफ्ट. इट्स आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग षटकार. 6 धावा. आकाश. चेंडू आणि दोनही चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार ही खासियत आहे या खेळाडूची. अगदी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आपण चांबोला मैदानावरती पाहतोय. 9 चेंडूचा आतापर्यंत सामना. 21 धावसंख्येवरती बॅटिंग राहिली आहे. फक्त 2 धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे ती बोर्ले संघाला. राईट आर्म राऊंड द विकेट न अतुल नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी तयार आहे. फुल टॉस होता. इथून हा फटका देखील छान खेळलाय. बॉल जाय सीमारेषा पलीकडे आणि चौकारानं हा सामना फिनिश केला आणि सामना सहज आणि सोप्यारित्या मात्र जिंकलाय तो विहाना 11 जय हनुमान बोर्ले संघानं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन बोर्ले टीम. सन्माननीय प्रसादजी पाटील अरिवली यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. जिथे मुख्य आयोजक उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्रसादजी पाटील अरिवली यांचा सन्मान वरती करायचा आहे. त्यानंतर राजेंद्रजी पाटील गुडविल यांचा देखील सन्मान. गुडविल इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राजेंद्रजी पाटील यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करूया. त्यानंतर संतोषजी ठाकूर यांचा